तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण सुद्धा अजून मामाच्याच गावाकडे आहोत. आज आपल्याला निघायचं नागपूरला आणि तुम्ही बघू शकता मी मामांचं जे अजून एक दुसरीकडे शेत आहे त्या शेतामध्ये आलो. त्याचे बरेचसे ब्लॉग्स तुम्ही बघितलेले असतील. हे अत्यंत सुंदर असं ठिकाणाचं शेत आहे. आता सध्या इथे बघा, हे बघा या ठिकाणी आता वालाच्या शेंगांची यांनी आता लागवड सुरू केलेली आहे. हे बघ सचिन या ठिकाणी त्याचा वापर करणार आहे त्या पूर्ण याच्यामध्ये. आणि दूरपर्यंत बघा, म्हणजे तिथपर्यंत शेत आहे मामाचं. जे झाडं ते मला दिसत आहेत ना, त्याच्या अलीकडपर्यंत शेत आहे मामांकडे. आणि हे आंब्याचं झाड आहे. आणि हा आमचा लकी. आवाज करतो एकदम, नाही का? मी बघा या ठिकाणी मामांकडची जनावरं आहेत. एक बैल आहे, एक म्हैस. हे सगळे सांभाळ करावं लागतं या ठिकाणी. आणि आता ही इकडे शेड आहे बघा, जनावरांसाठी इथे गोठा केलेला आहे. सागर. आणि इथे सोलार पॅनल्स म्हणजे सँक्शन झालेली आहे. आता सोलार पॅनलचं इन्स्टॉलेशन करायचं आहे यांना. मग नंतरला इलेक्ट्रिसिटीचा काहीच प्रॉब्लेम असणार नाही आहे. तर तिकडे नाही का त्या साईडला, म्हणजे ही जी इलेक्ट्रिसिटीचे तारा आले आहेत ना, तारा एकमेकांना चिटकल्यामुळे काय झालं की इलेक्ट्रिसिटी इकडची बंद झालेली आहे. त्यामुळे मामा तिकडे ते तारा वेगळ्या करण्याचं काम करत आहे. बघा त्या ठिकाणी मामा आहे तिकडे. आणि हे तारा सेपरेट करण्याचं जे काम करतायत ना, तारा सेपरेट करण्यासाठी जे कापड असतं ना, कापड, ते कापडाला दोन साईडनी अशी दगड बांधायची आणि ती वरती टाकायची. त्याला ते तार सेपरेट होतं मित्रांनो. म्हणजे बघा गावठी जे उपाय आहे ते उपाय किती म्हणजे जुगाडू असतात, नाही का? आपण म्हणतो ना, जुगाड केल्याशिवाय काही होत नाही. त्या पद्धतीने सगळे या ठिकाणी जुगाड करावाच लागतो असतो. तर अशा पद्धतीने आता जुगाड करून ते तारा सेपरेट करण्याचं मामा त्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी तिकडे. तर असं आहे. तर आपला छोटासा मिनी ब्लॉग आपण याच ठिकाणी या नोटवरती एंड करूया. भेटूया अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये.